तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. आणि तुम्हाला तर माहित आहे माझा डिवोर्स झालाय. मी ब्लॉग सुद्धा अपलोड केलाय. काही जणांनी बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. फक्त सेलिब्रेशन ब्लॉग आहे, त्याच्यामध्ये काही एक्सप्लेन नव्हतं केलं. पण ह्या ब्लॉग मध्ये नाही का पूर्ण सर्व काही एक्सप्लेन करणार आहे मी. म्हणजे ज्या तुम्हाला गोष्टी माहीत नव्हत्या आतापर्यंत, तर त्या गोष्टी माहीत होईल या ब्लॉग मध्ये. म्हणजे माझी सिच्युएशन तर तुम्हाला माहीतच आहे. सर्वात अगोदर माझं लव्ह मॅरेज झालं होतं. नाही, त्या अगोदर मी नाही का सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या मागच्या ब्लॉगला पण नाही का खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत पॉझिटिव्ह. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप आभार, अभिनंदन तुमचे, अशा कमेंट आलेले आहेत. तर त्यांना मनापासून आभार मानतो मी त्यांचे, की एवढ्या चांगल्या चांगल्या कमेंट केल्या. आणि तुम्ही जर नसते तर हे गोष्टी पॉसिबल नसत्या. कारण की नाही का ज्या वेळेस कोणी नव्हतं ना त्यावेळेस तुम्ही माझ्या पाठीशी होते. म्हणजे ज्या वेळेस मला वेगवेगळे विचार यायचे माझ्या मनात, की मी आता काय करू. म्हणजे पूर्ण ब्लँक व्हायचो मी, की काय करू, पुढचं स्टेप मला समजत नव्हती, काय करायचंय काय नाही. म्हणजे खूप काही वाईट वाईट गोष्टी घडत चाललेल्या माझ्या आयुष्यात. त्यामध्ये तुम्ही एवढ्या चांगल्या कमेंट केल्या. खूप जणांनी त्यावेळेस मला सपोर्ट दिलाय कमेंट मधून. ज्यावेळेस मला काही समजत नव्हतं तेव्हा मी तुमची कमेंट वाचत बसायचो. आणि त्यावेळेस मला असं वाटायचं की एवढे सर्वजण माझ्या पाठीशी आहेत. म्हणजे माझी फॅमिली ती होतेच, पण त्यामागे तुमचा पण हात आहे. कारण की तुम्ही एवढा सपोर्ट केला मला, तर तुमचे पण मनापासून आभार मानतो मी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर्वांना मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल. तर तुम्हाला तर माहित आहे, सर्वात अगोदर माझं लव्ह मॅरेज झालं होतं. लव्ह मॅरेज नंतर पुढे माझं फक्त एक वर्ष की दीड वर्ष, दीड वर्ष माझं टिकलं. त्यानंतर आमच्या घरातल्यांनीच घात केला. ती पण होती घाती, पण घरातले पण होते. त्यांनी पण म्हणजे त्यांना तर जायचंच होतं, त्यांना त्यांच्या इच्छेनेच करायचं होतं. तर त्यांना व्यवस्थित जायचं होतं, पण त्या जाण्यामागे खूप जणांना त्रास देऊन गेले. खूप जण म्हणजे दुःखी झाले. आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळा त्रास झाला सगळ्यांना. मला तर झाला. मी तर एवढं डिप्रेशन मध्ये गेलो, तुम्हाला माहितच आहे. माझ्या पास्ट बद्दल मला जर आता पण आठवलं ना तरी अंगाला म्हणजे एकदम काटा येतो, की मी कसा होतो काय होतो. म्हणजे ज्या वेळेस नाही का ते गेलेले घर सोडून, सर्वात अगोदर मी कसं गेले ते सांगतो. त्यांना जायचंच होतं तर ते गेले. पण त्या मागे नाही का सर्वांवर केसेस वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्यावरती टाकली असती, ठीक आहे. पण माझ्या घरच्यांवरती केसेस केल्या. जे होते नव्हते त्यांच्यावर पण केस केला. कारण की शेखर दादा होता, तो शेखर दादा फक्त एक दिवसासाठी आलेला आमच्याकडे. आणि घरी कोण नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही त्याला नाही का बोललो चल तू आमच्यासोबत कोर्टामध्ये. तर त्याला कोर्टामध्ये घेऊन गेलेलो, त्यामुळे त्याच्यावरती केसेस झाल्या. बॉबीची मम्मी घरी होती तरी त्यांच्यावर केस झाला. म्हणजे घरी असून सुद्धा ते आमच्या भांडणात नव्हते, पण तरी त्यांच्यावरती केसेस. म्हणजे असे केस टाकलेत ना ज्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. आणि त्या गोष्टी आता प्रूफ होणार आहे पुढे. कारण की आता डिवोर्स झालाय, डिवोर्स होण्यासाठी वेळ लागला. 4 वर्ष ह्या गोष्टी सहन केल्यात. खूप स्ट्रगल केलं या गोष्टीमध्ये. म्हणजे 4 वर्ष कसे गेले, खूप अवघड 4 वर्ष होते हे. तर त्यामध्ये खूप स्ट्रगल झालं. खूप काही विचार येत होते मनामध्ये. म्हणजे आपलं चला करिअर कडे लक्ष देऊया, आपला पण संसार करूयात आपण, पण नको वाटायचं ह्या गोष्टी नको. पण कधीपर्यंत वेट करणार. त्यामुळे काही गोष्टी करून घेतल्या आपण न कळत. आपण ब्लॉग मध्ये सांगितल्या नव्हत्या, पण आता ह्या गोष्टी सर्व क्लिअर होणार आहेत. म्हणजे अशा खोट्या नाट्या केसेस केल्यात ना त्या गोष्टी. म्हणजे आता खोट्या नाट्या केसेस करून तर काही प्रूफ होणार नाहीये. कारण की पुढे जे काही खऱ्याची बाजू आहे, म्हणजे मी आजपर्यंत जिंकत का आलोय. सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे किट्टू. सगळ्यात महत्वाचा जो किट्टू फक्त 1 वर्षाचा होता. 1 वर्षाचा. त्यावेळेस ती बाई त्याला सोडून गेली होती त्या माणसाकडे. तिने किट्टूला घेण्यासाठी माझ्यावरती केस टाकलेली, की याने त्याला दाबून धरलाय, आईकडे जाऊन नाही देत, हे करत नाही ते करत नाही. तेव्हा त्या काळात म्हणजे जेव्हा सोडून गेली होती त्या काळात किट्टूची कस्टडी मला भेटली होती. का भेटली होती? कारण की कोर्टाला पण खरं पाहिजे. आणि या खोट्या नाट्या केस करून त्यांना काहीच प्रूफ होणार नाही, पण नंतर त्यांना भोगावं लागेल त्यांच्यावरती. आता माझी जी वकील बोलली आहे ना त्यांच्यावरती कडक ऍक्शन होणार आहे, कारवाई होणार आहे. आणि त्यांना शिक्षा पण चांगली होणार आहे. चांगली म्हणजे मजबूत शिक्षा होणार आहे असं मला बोललेत. कारण की मी खोट्या नाट्यात काही केस केलेला नाहीये. ज्या काही केल्यात त्या फक्त सत्य आणि सत्यच.
बाकी एकही खोटी केस केलेली नाहीये. आणि त्यामुळे नाही का मी आतापर्यंत जिंकत आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की मी खोट्या केस केलेल्या नाही ना तर मी जिंकत राहील, कारण की मी एवढे 4 वर्ष वेट केले. तुम्हाला तर माहित आहे डिवोर्स होण्यासाठी 4 वर्ष लागत नाही. डिवोर्स होण्यासाठी लागतात म्हणजे 6 इंटरकास्ट असेल तर 6-7 महिने 1 वर्ष लागतं. तर माझं हे इंटरकास्ट मॅरेज नव्हतं, माझं होतं इंटर रिलिजन मॅरेज. इंटर रिलिजन म्हणजे धर्माच्या व्यतिरिक्त, म्हणजे मुस्लिम धर्म आणि हिंदू धर्म हे होते, बौद्ध किंवा हिंदू महाराज बोलतात आम्हाला पण. तर नाही का इंटर रिलिजन मॅरेज होतं, त्यामुळे एवढा वेळ लागला. आणि आम्हाला नाही का सर्व गोष्टी प्रूफ करायच्या होत्या, कारण की या डिवोर्सच्या रिलेटेडच सर्व काही केस जे झालेत ना डिवोर्सच्या रिलेटेडच झालेत. कारण की त्या बाईला आणि त्या माणसांना एकत्र मिळून संसार करायचा होता, तर त्यांच्यामुळेच हे सर्व प्रकरण घडलेत. बाकीच्या केसेस का झाल्यात हे सर्व माझ्यावर झाल्यात, कारण की या दोघांना एकत्र राहायचे होतात आणि यांनी खोटे नाटक केसेस यांच्या मार्फत केलेले आहेत. यांना राहायचं होतं त्यामुळे ह्या गोष्टींना वेळ लागला. आणि सर्व काही सॉल्व्ह झालंय आता. आणि आता लवकर त्यांच्यावरती कडक कारवाई होणार आहे. त्यांचा शिक्षा पण त्यांना शिक्षा पण होईल. तर त्याच गोष्टीची वाट बघत आहे मी, कधी शिक्षा होईल. कारण की मी एवढं सहन केलंय ना या 4 वर्षात, खूप काही सहन केलंय. म्हणजे तुम्हाला जर सांगू ना की मी अक्षरशः पहिले, तुम्हाला माहितच असेल काही जणांना, पण जे नवीन ब्लॉग बघताय त्यांना परत एकदा सांगतो की मी पहिले झोपेच्या गोळ्या खाऊन झोपायचो, तरी मला झोप नव्हती येत. कारण की माझ्यासोबतच असं का झालं, मीच एवढा वाईट म्हणजे का झालं माझ्यासोबत. मी काही कोणाचा गुन्हा केला नव्हता, मी फक्त प्रेम केलं होतं. आणि त्या प्रेमाची शिक्षा मला सुद्धा भेटली, माझ्या परिवाराला सुद्धा भेटली. त्या लहान मुलाचा काय दोष होता किट्टूचा, त्याला आईचं प्रेम नाही भेटलं, त्याला कोणाचंच प्रेम नाही भेटलं. आता म्हणजे प्रेम करतात, तो चांगला एक शाळेत टाकलाय, त्याला व्यवस्थित राहतोय, सर्व काही त्याची परवरिश चांगली होतीये, असं काही नाहीये. तर त्या कोणाचाच दोष नव्हता, तरी ह्या गोष्टी घडल्या. म्हणजे 2 माणसांना एकत्र राहण्यासाठी एवढ्या माणसांना मानसिक त्रास झाला. परत शरीराने थकलेले, म्हणजे शारीरिक त्रास पण झाला. माझी बहीण प्रेग्नेंट होती, प्रेग्नेंट असताना ती कोर्टात यायची. बाळ पोटात असल्यामुळे तिला पण येता नव्हते, पण ती तरीही यायची कोर्टामध्ये, कारण की आपल्याला तारीख चुकवायची नव्हती. आपण खरे होतो आणि खऱ्याच्या याच्यानी तारीख आपल्याला चुकवायची नव्हती. कोर्टाची एकही तारीख मी आतापर्यंत चुकवलेली नाहीये. आणि ती बाई जे पुढचे, ती एकदाही कोर्टात आलेली नाही. मी वारंवार तिला कोर्टात येण्यासाठी आग्रह केला. ज्यांना बोलायचं नव्हतं त्यांना बोललो की मी तुमच्या पाया पडतो, तिला घेऊन या कोर्टात, माझा डिवोर्स करा, मला मोकळं करा फक्त. पण तरीही ते कोणीच आलेले नव्हते कोर्टात. आजपर्यंत कोर्टात ती आलेली नाहीये. आणि मला फक्त एकतर्फा डिवोर्स भेटलेला आहे. एकतर्फा डिवोर्स झालेला आहे माझा, मोकळा झालो मी. पण नाही का, जर ती आली असती कोर्टात तर लवकर झाला असतं, कारण की प्रूफ झालं असतं की ह्या बाईला ह्या माणसाशी लग्न करायचं होतं, त्याच्यामुळे ही याला सोडून गेली. आणि जे काय त्यांचा संसार तो व्यवस्थित चालू आहे. पण नाही का माझा पण संसार चालू झाला असता, तो लवकरच चालू झाला असता. पण याला वेळ का लागला, कारण की कोर्टामध्ये येत नव्हते कोणी. मी एकटा जायचो, कोर्टामध्ये बसायचो आणि परत यायचो निराशा घेऊन. म्हणजे ह्या जेवढ्या वेळेस कोर्टात गेलो ना त्यावेळेस असं वाटायचं की आता होईल, आज होईल, पण होत नव्हता. कोर्टाचं काम खूप लेट असतं, त्याला खूप जास्त वेळ लागला. आणि जास्त वेळ लागल्यामुळे नाही का 4 वर्ष निघून गेले. 4 वर्ष फक्त मनामध्ये, म्हणजे कशातच कोणत्याच कामामध्ये मन नव्हतं लागत. म्हणजे असा विचार यायचा की कधी होईल बाबा आपलं सगळं व्यवस्थित, कधी होईल. अजून पण वाटतं म्हणजे मम्मीवरती केस आहेत, पप्पावरती आहेत, बॉबीवरती आहेत, भाऊजीवरती आहेत, बहिणींवरती आहेत, सगळ्यांवरती बिनाकामाचे केसेस आहेत. आणि ते सर्व तारखेला येतात, त्यांना पण त्रास होतो. तो त्रास फक्त माझ्यामुळे. आणि मी सुद्धा कोणाचं वाईट नाही केलं की माझ्यामुळे त्रास व्हायला पाहिजे. मला तर वाटत पण नाही माझ्यामुळे त्रास व्हायला पाहिजे. पण समोरच्यांनी एवढा त्रास दिलाय ना, खूप जास्त त्रास दिलाय, आता पण देत आहेत. पण जेव्हा त्यांना शिक्षा भेटेल ना तेव्हा आमचा जो त्रास आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल. आणि ती शिक्षा होणार आहे लवकरच. माझे वकील तर बोलले त्यांना शिक्षा मी करूनच देईल, कारण की त्यांनी खूप वाईट केलंय. त्यांना सुद्धा माहित आहे. सकाळी 9 वाजता जायचो कोर्टात ते 5-6 वाजेपर्यंत, म्हणजे 10-15 दिवसाला माझ्या तारखा झालेल्या आहेत. 15 दिवसाला. आणि सर्व कामधंदे म्हणजे
कोणत्या कामाला जर दुसरे काम आपण आता लक्ष दिलं की आता बाबा चला आपण आपली नवीन लाईफ सुरू करूयात, चांगलं करूयात, काहीतरी लक्ष द्यायचा प्रयत्न केला की परत कोर्टाची तारीख यायची, परत त्याच विचारात गुंतून राहायचं, परत तेच कधी होईल आपलं सॉल्व, कधी काय. तर सगळ्यात अगोदर नाही का, हे सर्व सोडा, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे किट्टू. किट्टू नाही का खूप लहान होता, 1च वर्षाचा होता तेव्हा ती बाई त्याला सोडून गेली. कोणताही विचार न करता, त्याचा थोडा पण विचार तिच्या मनामध्ये नव्हता आणि त्याच्या मनामध्ये पण नव्हता. आणि तेव्हा त्यांनी जी केस टाकलेली ना की किट्टूला मिळवायची, तर ती कशामुळे टाकलेली तुम्हाला पुढे माहीतच पडेल. पुढे म्हणजे जर आता किट्टू त्यांच्याकडे असता, तिच्याकडे असता, तर त्याला पोटगी द्यायला लागली असती मला, की माझं बाळ ती सांभाळते, त्याच्यामुळे मला पोटगी द्यायला लागली असती त्याला, आणि माझ्या पोटगीच्या जो काही रक्कम आहे ती त्यांनी दोघांनी मिळून मस्त ऐश केली असती, खाल्ली असती. हा त्यांचा प्लॅन होता, बाकी काही नव्हतं. फक्त त्याला मिळवायचं का होतं माहितीये का, पोटगीमुळे. पोटगी म्हणजे जी रक्कम भेटेल त्यांना, आणि ती माझ्या पैशावर त्यांना राहायचं होतं. आणि मी एकदम त्यामुळे नाही का एकदम खचून गेलो असतो, पण देवानी केलं, माझ्यासोबत सर्व होते. कोर्टाने पण म्हणजे जे खरं आहे, खऱ्याची सत्याची बाजू मांडली, आणि तो किट्टू माझ्याकडे आहे आता पण, आणि त्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे. त्याला व्यवस्थित परवरिश भेटते, त्याला शिक्षण भेटते, सर्व काही गोष्टी भेटते, कपडा लत्ता सगळं काही भेटतंय, आणि चांगले लोक त्याच्या सोबत आहे. मेन तर हे असे फक्त पैशाची हाव असणारे लोक नाहीत त्याच्या सोबत. त्यांना फक्त पोटगी पाहिजे होती. त्यांनी आतापर्यंत किट्टूची आठवण तर कधी काढलेली नाहीये. आणि जेव्हा स्टार्टिंगला होतं की मुझे किट्टू चाहिए, मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए, आता कुठे गेलं प्रेम? आता काय नाही येते, एकदा तरी तोंडातून शब्द आहे किट्टूचा? कधीच नाही, आतापर्यंत नाहीये. जर कोणती आई असती, दुसरी कोणती आई असती, खरोखर जीव असता तिचा, तर ती राहिली नसती. एक छोटा मुलगा, 1च वर्षाचा होता तो, 1 वर्षाचा मुलगा, कोणीच राहिलं नसतं, कोणतीच आई राहिली नसती. तर एवढ्या छोट्या पोराला ती सोडून गेली, आणि तो पण त्याचे तर तो दिमागाने खेळतो, तर त्याच्यामुळे तो किट्टूला सांभाळलं व्यवस्थित नसतंच त्यांनी. कारण की कितीही काही केलं असतं वरच्या वरती, त्याला फक्त माहित होतं की हा युट्यूबला चांगले सबस्क्रायबर आहे याचे, मी याच्यावरती चांगला पैसे कमवू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो. आणि तर त्याचा तो थोडा दिमाग जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय विचार केला असेल का किट्टूचे सबस्क्रायबर जास्त आहे, त्याच्यामुळे आपण याला ठेवून घेऊ, याच्यावरती पैसे कमवू, आणि दुसरा म्हणजे पोटगी पण भेटेल, म्हणजे हा एकदम सेफ राहिला असता, पैसे पण भेटले असते, त्याला एक साधन पण भेटलं असतं पैसे कमवायचं, आणि माझ्याकडून फ्रीचे पैसे पण भेटले असते. तो एकदम म्हणजे चॅप्टर माणूस आहे. आणि आता पण तिला त्याच्यामुळेच ठेवलंय त्यांनी, कारण की तिला सोडताही येत नाही आणि धरताही येत नाही, कारण की तिच्या मार्फतच सगळं चालू आहे. नाही तर याला कोण ओळखत नव्हतं पहिले, नाही तर या अगोदर पहिले दोघांची पण काय ओळख नव्हती, कुठे काय आणि कसे पैसे कमवायचे हे त्यांना अक्कल नव्हती पहिल्यापासून. पण आमच्यामुळे ते आहेत, त्याच्यामुळे आमच्या जीवावर खातायत, आत्ता पण आमच्या जीवावरच खातायत ते, आमच्यामुळे ओळख निर्माण झाली आहे त्यांची. जेव्हा सुरुवातीचा काळ असा होता की मी एकदम डिप्रेशन मध्ये गेलेलो, म्हणजे माझ्यासोबत असं का होतंय, का मी कोणाचं वाईट केलंय का, पण ते दोघांना एकत्र यायचंच होतं, आणि ते आले आणि माझ्यावरती खोटे नाटे केस करून गेले. आणि त्याच्यामुळे नाही का एवढा डिप्रेशन मध्ये गेलो मी की नाही का मी झोपेच्या गोळ्या खायचो. झोपेच्या गोळ्या खाऊन पण मला नाही का झोप येत नव्हती, असं डोकं दुखायचं ना सकाळी उठल्यावर, म्हणजे रात्रभर तोच विचार चालू राहायचा की आता कसं होईल, काय होईल, मुलाचं कसं होईल, आई वडिलांवरती केस झाल्यात, सगळ्यांचं कसं होईल, या गोष्टी माझ्या मनामध्ये असं फिरत राहायचं पूर्ण. म्हणजे 1-1.5 महिना 2 महिने तर मला झोपच येत नव्हती. मी झोपेच्या गोळ्या खायचो, मला वाटायचं की झोप येईल, पण बिलकुल झोप येत नव्हती. आणि सकाळी उठल्यावर असं वाटायचं की डोकं एकदम जड झालंय, कारण की त्या गोळ्याचं रिॲक्शन व्हायचं ना, त्या गोळ्या झोपायच्या होत्या आणि झोपच येत नव्हती, तर ते रिॲक्शन व्हायचं, पूर्ण डोळे लाल व्हायचे, डोकं वगैरे दुखायचं, खूप जास्त त्रास व्हायचा. दिवस पण असा कसा जायचा काय माहित, काहीच विचार, फक्त मनामध्ये विचारच चालू राहायचे त्यावेळेस. आणि हे दोघं म्हणजे ही गेली त्या बाईकडे, त्या बाईने हिचा फायदा उचलला. आमचे रिलेटिव्ह होते पहिले, आता नाहीये. त्या बाईने हिचा फायदा उचलला, आणि मी संसार टिकावा म्हणून हिला खूप वेळेस घ्यायला सुद्धा गेलो. मी ब्लॉग मध्ये पण सांगितलंय, 2-3 वेळेस घ्यायला गेलो. म्हणजे माझे मामा आहेत, त्यांनी पण मला खूप सारा सपोर्ट केला. मामा आहेत,
काका आहेत, मावशी म्हणजे दुसरी मावशी आहे, त्यांनी पण मला खूप, मामा मामी मावशी काका यांनी मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत मी त्यांच्या घरी गेलो, रिक्वेस्ट केली की बाबा चला जाऊ द्या, जे झालंय ते झालंय, घेऊन जातो परत तिला. पण नाही, त्यावेळेस पण ती ऐकायला तयार नव्हती. परत मलाच धक्के मारून बाहेर काढले गेले त्या घराच्या. त्यावेळेस पण अपमानित होऊन मी बाहेर आलो निघून. आणि म्हणजे त्यांना एकत्र राहायचंच होतं, आपण बळजबरी करून काय मतलब नव्हतं, त्यांना घ्यायला जाऊ हे करू, बळजबरी करून काहीच मतलब नव्हता त्या गोष्टीचा. तर त्यांना एकत्र राहायचं होतं. त्या बाईच्या घरून पण ती पळून गेली. त्याच्यानंतर गेल्या गेल्याच, म्हणजे एवढाच जर किट्टूवर जीव असता आणि कोणावरती जीव असता तर ती एका वर्षातच, म्हणजे गेल्या गेल्याच प्रेग्नेंट नसती राहिली. आणि एवढा डायरेक्टली तिच्यावर वेगळं, ती पहिले बोलायची ना की मेरे ऊपर गलत इल्जाम लगाया गया है, म्हणजे पहिल्यापासून ती खोटीच आहे. ते प्रेक्षकांना, म्हणजे जे बघतायत ना त्यांना पण माहित आहे किती खोटा, कोणत्या लेवलला जाऊन खोटं बोलू शकते, एवढ्या घाण लेवलला जाऊन खोटं बोलू शकते ना ती. त्याच्यावरूनच तिचं जे आहे ना राहणीमान ते समजून येतं. काही लोक अजून पण त्यांना चांगलं बोलतात. काय माहित कसे काही लोक आहेत, त्यांची मानसिक स्थिती पण त्यांच्यासारखीच असेल, तिच्यासारखी, त्यामुळे ती तिला ते चांगली समजत असेल. ठीक आहे, काही लोकांची असते मानसिक स्थिती तशी. तर एवढ्या घाण लेवलची खोटं बोलते ना, म्हणजे मैं वैसी थी नहीं, मेरा बच्चे जैसा है, ये वो, एवढ्या लेवलचं, म्हणजे पोराचं आणि याचं आईचं नातं काय असतं याच्यावरती पण कलंक लावलाच त्या बाईने. भाचा आणि मामी याच्यावरती पण कलंक लावला. त्याच्यानंतर हे एवढं सगळं खोटं बोलली आहे ती आणि निघून गेली परत त्याच्याकडेच, आणि त्याच्या सोबतच आता संसार करते. म्हणजे किती घाण हे जे आहे ना, पहिले जी बोललेली मेरे बेटे जैसा आहे, तर आई आणि बेटे का हे त्याच्यावरून प्रूफ होतं, आणि तो पण तिच्या सोबत आहे. तर एवढ्या घाण लेवलचं खोटं बोलते ती. त्याच्यानंतर ती लगेचच्या लगेच प्रेग्नेंट पण राहिली, सर्व व्यवस्थित संसार चालू होता. आणि मी इकडे एकटा कोर्टाच्या फेऱ्या मारत होता. माझी फॅमिली कोर्टाच्या फेऱ्या मारत होती आणि ते मस्त ऐश आरामात जीवन जगत होते, जसं काही झालंच नाही. आणि आतापर्यंत पण 4 वर्षाचा काळ लोटला. 4 वर्ष आम्ही कसे काढले असतील आम्हालाच माहिती आहे. खूप जणांचे हातपाय जोडले की बाबा येऊ द्या तिला, आल्यानंतर डिवोर्स भेटेल, मला सर्व केसमधून मुक्ती भेटेल, माझ्या घरच्यांवरचे केस निघेल. पण अजून पण ती कोर्टात आली नाहीये आणि अजून येणार सुद्धा नाही असं मला वाटतं. आणि यायला पण नाही पाहिजे आता कारण की नाही का, तिच्यावरती चांगलं काही हे होणार आहे. तिच्यावरतीच नाही, बाकी जणांवरती पण होणार आहे. जे जे त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते ना त्यांना चांगल्या शिक्षा भेटणार आहेत. तर त्याच्यामुळे आता कोणीच पाया पडायला येऊ नका. कारण की मी ज्या वेळेस जायचो, 4 वर्ष लोटले, आता 4 वर्षापासून मी पाया पडतोय सर्वांच्या की जाऊ दे आता, सर्व काही नॉर्मल करून टाका. आम्ही तुमच्यावर केस केल्यात, तुम्ही आमच्यावर केस केल्यात, ठीक आहे नॉर्मल करा. पण कोणाचाच त्याच्यामध्ये हे नव्हता आणि सहन केलं. एवढ्या 4 वर्ष लोटले. आणि ते बोलतात ना की चांगल्याचं नाही का वेळ लागतो पण चांगलं होतच. आणि खोटारडा असतो ना, खोटारडा, त्याचा पहिले दिवस चांगले असतात पण नंतर एवढे वाईट येतात ना, ते त्यांना नंतरच समजते की आपण काय चुकी केली आहे, आपण काय कर्म केलेत. तर त्या कर्माचा हिशोब नंतर भेटतो. त्यांना पहिले दिवस तर चांगले जातात आणि जे चांगलं असतं त्याचा पहिले दिवस तर वाईट जातात, पण नंतर त्यांचे चांगले दिवस येतात. तर आता यांचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत आणि त्याचीच वाट बघतो मी, कधी वाईट दिवस सुरू होतो. कारण की खूप सारं सहन केलंय, काही केलं नसतानाही एवढं सारं सहन केलंय सर्वांनीच. तर ते वाईट दिवस येण्याची वाट बघतो. मला नाही का एक कोर्टामधला किस्सा सांगतो. जेव्हा किट्टूची केस चालू होती ना, म्हणजे किट्टू कोणाला मिळावा त्याच्या लास्ट हिअरिंग होतं, तेव्हा नाही का किट्टूला नाही का बोलले की तिच्याकडे ते, तेव्हा तिच्याकडे दिलेला. म्हणजे फक्त किट्टू लहानच होता, 1च वर्षाचा होता, काही समज नव्हती त्याला. आणि तेव्हा तो नाही का माझ्याकडे येत होता. म्हणजे आई सोडून पप्पाकडे मुलगा जातोय आणि ही त्याला गुदगुद्या करायची की हसावा. हा हसल्यानंतर त्या जज मॅडमला माहित पडेल, मॅडम होत्या जज मॅडम, त्यांना माहित पडावं की हा माझ्यासोबत खुश आहे. पण किट्टू हा सारखा माझ्याकडे यायचा, सारखा. म्हणजे आई सोडून वडिलांकडे मुलगा जातोय तर त्याच्यातच त्याला प्रेम समजलं, कोणाचं प्रेम कोण जास्त आहे कोणाचं कमी आहे. तर ते समजलं आणि निर्णय आपल्या बाजूनीच लागला. नाही का बाहेर जाण्याचा पण विचार केला ना, बाहेर कुठे
चल बाबा आम्ही घरात आहे, बोर झालोय, घरातल्या घरात फक्त विचार 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 चालू आहेत मनामध्ये, चल बाहेर जाऊया. पण बाहेर निघायचं तर असा विचार यायचा की अरे बाबा आता बाहेर निघतोय तर लोक काय विचारतील, काय बाई तुझी बायको पळून गेली, तुझं हे झालं ते व्हायचं. त्याने पण मला खूप लाज वाटायची, म्हणजे बाहेर निघू का नको असं वाटायचं. त्याच्यानंतर माझे मित्र, बाहेर निघाल्यानंतर मित्र काय बोलतील, बाहेरचे सोसायटीतले माणसं काय बोलतील, असं कोणाच्या घरी जावा, चल बाबा कोणाच्या नातेवाईकांच्या घरी जाऊ, एक दोन दिवस फिरून येऊ, परत असा विचार यायचा की ते लोक काय बोलतील, ते लोक मला वेगवेगळे क्वेश्चन विचारतील. मी आहेच ऑलरेडी डिप्रेशन मध्ये, मी माझं डिप्रेशन घालवायला चाललोय आणि ते अजून मला डिप्रेशन मध्ये टाकतील असे प्रश्न विचारून. त्यामुळे कुठंच जाण्याचं काहीच, म्हणजे कुठं फिरायला जायचं तर नको वाटायचं, असं बाबा लोक काय बोलतील काय नाही हे सगळं वाटायचं. बाहेर निघायला पण भीती वाटायची, म्हणजे जसं काय एवढं बेकार सिच्युएशन झाली होती ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. त्यावेळची सिच्युएशन एकदम सर्वात अवघड फेस नाही का माझा त्यावेळेसच होता, ज्यावेळेस ते गेले होते. म्हणजे काही सुचत नव्हतं, एवढा अवघड सिच्युएशन होती माझी त्यावेळेची. नंतर नंतर नाही का घरचे पण बोलले की याचं थोडं चांगलं करूया, चांगलं व्हायला पाहिजे याचं. तर घरच्यांनी माझ्या स्थळ बघायला सुरुवात केली. स्थळ बघितले, खूप सारे स्थळ बघितले. त्याच्यानंतर म्हणजे माझं काय आहे, सोशल मीडियावर होतो मी, सोशल मीडियावर असल्यामुळे नाही का सर्व काही ओपनली सर्वांना माहीतच व्हायचं. सर्व काही माझं जे आहे ना ते पूर्ण लाईफचं ते सोशल मीडियावर, युट्यूबवर सर्व काही डिटेल्स माझे भेटतील. तर स्थळ बघायला जायचे तेव्हा मुलीवाले सर्व काही ते बघायचे सोशल मीडियावर, अरे बाबा याचं असं असं झालंय, तसं तसं झालंय, हा मुलगा असा आहे तसा आहे म्हणून नाही का डायरेक्ट रिजेक्ट करून टाकायचे ते पण. आणि परत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझा एक मुलगा होता, तर मुलाला बघून पण याचं लग्न झालेलं आहे, कशाला याला मुलगा आहे, त्याला कोण सांभाळेल, असं कोण करेल. म्हणजे मुलीच्या डोक्यात असतात ना प्रश्न, त्यांच्या घरच्यांच्या डोक्यात असतात की कोण सांभाळेल, नंतर कसं होईल आपल्या मुलीचं. हे सगळ्या प्रश्नामुळे मला नाही का डायरेक्ट रिजेक्ट करून टाकायची. म्हणजे चांगलं घरचे जर चांगले करायला गेले तरी वाईटच व्हायचं. त्याच्यानंतर बोलतात ना की कोणाचं वाईट नाही केलं तर चांगलंच होतं, तर ते चांगलं झालं माझ्यासोबत. आणि आज डिवॉर्स झालाय, सर्व काही सुरळीत चालू आहे. तरी पण नाही का एक टेन्शन आहे. एक टेन्शन कोणतं माहिती आहे का, माझ्या फॅमिलीवरच्या केसेस त्या निघतील आणि ज्या आरोपींना शिक्षा भेटेल तेव्हा खरं मोठं जिंकल्यासारखं वाटेल, सगळ्यात मोठं जिंकल्यासारखं. आणि ज्यांनी आतापर्यंत त्रास दिलाय त्यांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि होणार. तुम्हाला काय वाटतं की त्यांना शिक्षा व्हावी की नाही व्हावी, कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की खूप काही सहन केलंय आतापर्यंत, 4 वर्ष 5 वर्ष उलटले, खूप काही सहन केले 5 वर्षात. आणि आता त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कारण की मी एवढं भोगलंय ना, खूप भोगलंय, माझ्या फॅमिलीने एवढं भोगलंय. त्याच्यामुळे माझं नाही का आर्थिक नुकसान, म्हणजे जेवढे कोर्टामध्ये तुम्हाला माहितच आहे पैसे लागतात, खूप सारे पैसे कोर्टामध्येच वेस्ट झालेले आहेत. ह्या सर्व प्रकरणामध्ये 4-5 केस असल्यामुळे, सर्वांवरती केस असल्यामुळे पैसे तर वेस्ट झालेलेच आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही काही नवीन प्लॅन सुद्धा केलेला नाहीये, म्हणजे नवीन घर बांधणं, म्हणजे नवीन खरेदी सुद्धा केलेली नाहीये त्याचमुळे. कारण की कोर्टामध्ये एवढे पैसे लागतात ना, भरपूर पैसे लागतात. म्हणजे आमचे काही जागा होती, जे सेव्हिंग केले होते आम्ही, गाळे बनवून ठेवले होते, ते सुद्धा विकले त्याच याच्यामुळे, कोर्टाच्या याच्यामध्ये. त्यामुळे नवीन काही वस्तू खरेदी हे सर्व आमच्या डोक्यात आलंच नाही. आमचे फक्त पैसे जात राहिले, जे मेहनतीने कमवले होते ते गेलं आमचं. यांना सर्वांना शिक्षा भेटावी, ज्यांनी ज्यांनी वाईट केले त्यांना शिक्षा भेटावी, ज्यांनी वाईट केले त्यांना शिक्षा भेटावी. आणि यांना पण समजून आलं पाहिजे की कर्म हे फिरून येतात. तर आता मी हा ब्लॉग येथे सेंड करतो आणि त्यांना शिक्षा होण्याची वाट बघतो. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा अजून कोणते मुद्दे राहिले असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा, ते नक्कीच आपण पुढच्या ब्लॉग मध्ये कव्हर करूयात. कारण की खूप साऱ्या गोष्टी राहिल्या पण असतील, मला अजून लक्षात नाही येते. मी पटापट जे माझ्या मनात होतं ते बोललो, काही चुकलं सुद्धा असेल माझं तरी पण माफ करा मला आता पण. तर ब्लॉग इथे सेंड करूया. बाय बाय.